नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 5 योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार का नाही हे पाहून घ्या. त्याचबरोबर कोणत्या योजनेचे पैसे किती मिळणार आहेत ते पण पाहून घ्या. आणि राज्यातील 34 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका, कारण की अशीच महत्त्वपूर्णच्या माहित्या तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की काही योजना अशा आहेत की नवीन आहेत, काही जुन्या आहेत आणि त्याचे पैसे अद्याप तुम्हाला जमा झाले नाहीत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, समजा पहिली जी योजना आहे ती म्हणजे की PM किसान. कारण की शेतकरी मित्रांनो, ही केंद्राद्वारे राबविण्यात येणारी योजना आहे. तर PM किसानच्या लाभार्थी शेतकरी कोणकोणते आहेत ते पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची बँक KYC पूर्ण आहे, लँडची प्रॉब्लेम नाही, त्यानंतर शेतकऱ्यांना जी काही फार्मा ID काढायला सांगितली होती, फार्मा ID काढलेली आहे, त्या शेतकऱ्यांना हे PM किसानचे 2000 रुपये या तारखेला मिळणार आहेत. तर कोणत्या तारखेला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो? 18 जुलै या रोजी शेतकऱ्यांना PM मोदीच्या हस्ते हे 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी. तर शेतकरी मित्रांनो, PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी ही महाराष्ट्रात राबविली जाते. या राबविण्यात जात असताना तुम्हाला आतापर्यंत 6 हप्ते मिळालेले आहेत आणि आता 7वा हप्ता मिळणार आहे. तर हा कधी मिळणार ते पण सांगणार आहे. आणि याला पण 2000 रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो, यासाठी पण कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत? तर ज्याचे शेतकऱ्यांची PM किसानसारखी KYC केलेली आहे, नमो शेतकरीला पण तीच अवलंबून असणार आहे. त्यानंतर जी बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे, त्यानंतर लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केलेली असेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपली जी काही PM किसानची फार्मा ID ती काढली असेल, त्या शेतकऱ्यांना ही नमो शेतकरीची बी 7वा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या 2 योजना, नमो शेतकरी आणि PM किसान. तिसरी योजना म्हणजे शेतकरी मित्रांनो, देशातील करोडो लाडक्या बहिणींची म्हणजे की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, PM मोदीची लाडकी बहीण योजना. तर शेतकरी मित्रांनो, हिचे पण ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. पण ज्या लाडक्या बहिणींनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पण हे पैसे मिळणार आहेत. तर किती पैसे मिळणार आहेत? तर शेतकरी म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्हाला इथून मागचे जे काही 1,500 हजार रुपयाचे हप्ते मिळाले आहेत, त्याच अनुषंगाने इथून पुढचे बी 1,500 रुपयेच मिळणार. पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे, पण सध्या काय लाडक्या बहिणीमध्ये कोणतीही वाढ करण्यात नाही आली. त्यानंतर चौथी जी योजना आहे ती म्हणजे की पीक विमा. पीक विमा म्हणजे की 75% पीक विमा उर्वरित शेतकऱ्यांना बाकी आहे. आणि उर्वरित शेतकऱ्यांना 75% पीक विमा कधी मिळणार आणि नेमका हेक्टरी किती मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 12,500 ते 32,500 दरम्यान मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे अधिवेशन संपल्यानंतर पीक विमा मिळू शकतो शेतकऱ्यांना. कारण की ह्या अधिवेशनामध्ये बरेचसे जे काही पीक विमा असो, नमो शेतकरी असो, PM किसान असो, विविध योजना नवीन येणार आहेत आणि जुन्या योजनांमध्ये बी वाढ होणार आहे असे सांगण्यात आलेली. तर अशा प्रकारे हे जे काही 75% पीक विमा आहे ते तुम्हाला हे संधी अधिवेशन संपल्यानंतर पाहायला मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वृद्ध योजना म्हणजे की जे काही आपल्या घरातील वृद्ध असणं म्हणजे की माणसं असतात 75 वर्षाच्या नंतरचे, त्यांना एक पेन्शन मिळत असते. ती पेन्शन योजना पण चालू आहे. तिचे पैसे पण तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे PM किसान, नमो शेतकरी, लाडकी बहीण आणि त्यानंतर पीक विमा 75% 25% आणि त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांना जे काही आपल्या वृद्ध योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना डबल त्या वृद्ध योजनेमध्ये जोडण्यात येणार आहे. आणि त्या शेतकऱ्यांना म्हणजे की शेतकऱ्यांना वृद्ध माणसांना पैसे पेन्शन मिळणार आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. कशी वाटली हे कमेंट करा. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी PM किसानमध्ये वाढ बी होऊ शकते. आणि जर ही वाढ झाली तर तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुम्हाला लवकरात लवकर कळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की वाढ झाली तर लवकरात लवकर समजत आणि तुम्हालाच कळेल, कारण की आपल्या चॅनलवर नेहमीच माहिती सांगित राहतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पण ह्या 5 योजनेचे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतात. धन्यवाद.